समाजकंटकांना शोधण्याचं काम आता पोलीस घरोघरी जाऊन करतायत। आपण बघतोय काही दृश्यांमध्ये परिस्थिती नियंत्रण मिळवण्याचा नागपूरचे पोलीस प्रयत्न करतायत। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। गेल्या 2 ते 2.5 तासापासून आपण बघतोय की कशा प्रकारे नागपूर शहर पेटलेलं आहे आणि आता काही प्रमाणात ही परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र आता दगडफेक कोणी केली, जाळपोळ कोणी केली हे शोधण्याचं काम पोलीस करतायत आणि समाजकंटकांना ताब्यात घेत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन केलेलं आहे। नागपुरात मोठा तणाव सध्या पाहायला मिळतोय। जाळपोळीपर्यंत आता हा कबरीचा वाद पोहोचलेला पाहायला मिळतोय। दगडफेक, जाळपोळ, तोडफोड सगळं काही घडताना पाहायला मिळतंय। याचे तीव्र पडसाद उमटलेत नागपुरात। दुपारपासूनच खरं तर या तणावपूर्ण परिस्थितीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं होतं। 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान मात्र 2 मोठे गट आपापसात भिडले, शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचले आणि त्यानंतर मग घोषणाबाजीला सुरुवात झाली आणि 2 गटात तुफान राडा झाला आणि या घटनेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी साह्याने जे आहे विटांची दगडमार करण्यात आली होती। या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं आणि त्याचाच कुठंतरी जो आहे साहित्य जे आहे ते या ठिकाणी वापरल्याचं पाहायला मिळते आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे। तर अश्रुधूर जे फेकल्या आता त्रास पुन्हा होतो आहे, डोळ्यावर इजा होत आहे, त्यामुळे अडचणीच्या याच्यातून हे सगळी शोध मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। विटा ज्या आहे फुटलेल्या आपण पाहू शकतो। याच विटांच्या साह्याने जे आहे दगडफेक आणि गोटमार झालेली होती। मात्र मुळात प्रश्न हा आहे की महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य सलोखा बिघडवतंय कोण? नागपूरची ही संस्कृती नाही असं जरी सातत्यानं गडकरी म्हणत असतील किंवा फडणवीसांकडनं शांततेचं आवाहन केलं जात असेल, मात्र सामाजिक सलोखा कोण बिघडवतंय, कोण आहे यापाठी? हे सगळं पूर्वनियोजित होतं का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झाले। जी दृश्य आपण बघतोय ती अतिशय भयावह आहेत। महाराष्ट्राची ही संस्कृती नाही हे सातत्यानं इथं सांगावं लागेल। अगदी बरोबर, महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि मुख्य म्हणजे काही वेळापूर्वीच आपण विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत त्यांच्याशी बोललो होते की ते देखील हेच बोलले की काही नेते मंडळींची वक्तव्य ही भडक आहेत आणि ही जी भडकाऊ जी अशी वक्तव्य आहेत ती कुठेतरी फूस लावतात आणि त्यामुळे अशा घटना घडतात।